जय महाराष्ट्र मंडळी. महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी चर्चा रंगलेली आहे. ऑपरेशन टायगर नंतर आता ऑपरेशन तुतारीची चर्चा सुरू झालेली आहे. शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी महायुतीकडून ऑफर आली तर विचार करू असं विधान केल्यानंतर राज्याच्या राजकारणात अनेक तर्कवितर्कांना उधाण आलंय. या एका विधानामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट फुटणार का? आठही खासदार महायुतीत जाणार का? शरद पवार एनडीएमध्ये जाण्याची चर्चा कितपत खऱ्या आहेत आणि अमोल कोल्हेंना लगेचच सारवासारव का करावी लागली, या सर्व प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. नमस्कार मंडळी, मी PK भांडवलकर आणि तुम्ही पाहतात सत्ता मंच. बातमी नव्हे तर बातमी मागचं विश्लेषण. चला तर मंडळी, मग मुद्देसूद पाहूया नेमकं घडलंय काय. मुद्दा नंबर 1, ऑपरेशन तुतारीची चर्चा सुरू कशी झाली. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू आहे. विविध पक्षातील आमदार आणि नेत्यांचं पक्षांतर सुरू असल्यानं राजकीय वातावरण आधीच तापलेलं आहे. अशातच शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी एका मुलाखतीत महायुतीकडून ऑफर आली तर विचार करू असं विधान केलं. त्यांच्या या एका वाक्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. कारण अमोल कोल्हे हे शरद पवार यांचे विश्वासू आणि आक्रमक खासदार म्हणून ओळखले जातात. त्यामुळे त्यांच्या विधानाचा अर्थ केवळ वैयक्तिक मत म्हणून न पाहता त्यामागे मोठं राजकीय समीकरण असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. यानंतर सोशल मीडियापासून राजकीय वर्तुळापर्यंत ऑपरेशन तुतारीची चर्चा रंगली. मुद्दा क्रमांक 2, अमोल कोल्हेंच्या विधानावर एवढा गदारोळ का झाला. अमोल कोल्हे हे केवळ खासदार नाहीत तर शरद पवार गटाचा महत्त्वाचा चेहरा आहे. त्यांनी अनेक वेळा भाजप आणि महायुतीवर जोरदार टीका केलेली आहे. त्यामुळे अशा नेत्यांकडून महायुतीच्या ऑफरबाबत सकारात्मक प्रतिक्रिया आल्यानं अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. याच पार्श्वभूमीवर अनेक प्रश्न उपस्थित झाले. शरद पवार एनडीए जाणार आहेत का? राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार फुटणार आहेत का? की महायुतीने विरोधी पक्षातील खासदारांना आपल्या बाजूने वळवण्याचं नवं मिशन सुरू केलं आहे का? या चर्चांमुळे महाराष्ट्राचं राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघालंय. आता पाहू मुद्दा क्रमांक 3, शिंदे गटानं ऑपरेशन तुतारीला कशी हवा दिली. अमोल कोल्हेंच्या विधानानंतर सर्वप्रथम प्रतिक्रिया शिंदे गटाकडून आली. शिवसेनेच्या शिंदे गटातील काही नेत्यांनी कोल्हेंचं विधान हे केवळ वैयक्तिक नसून त्यामागं पक्ष नेतृत्वाचे संकेत असू शकतात असा दावा केला. यामुळे ऑपरेशन तुतारीची चर्चा आणखी रंगली. काही राजकीय विश्लेषकांनीही यामागे मोठ्या राजकीय हालचाली सुरू असल्याची शक्यता व्यक्त केली. त्यामुळे 2 दिवस महाराष्ट्रातील राजकारणात याच विषयाची सर्वाधिक चर्चा झाली. मुद्दा क्रमांक 4, अमोल कोल्हेंनीच दुसऱ्या दिवशी सारवासारव का केली. विधानामुळे निर्माण झालेलं राजकीय वादळ पाहून अमोल कोल्हे यांनी दुसऱ्याच दिवशी आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की राष्ट्रवादी काँग्रेसचे 8ही खासदार एकत्र आहेत. पवारसाहेब सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण हेच आमचं सूत्र आहे. जनतेने ज्या कारणासाठी आम्हाला निवडून दिलं आहे त्यासाठी आम्ही काम करत आहोत. अफवा आणि वावड्यांना महत्त्व देण्याची गरज नाही. या वक्तव्यानंतर त्यांनी आपल्या आधीच्या विधानाचा वेगळा अर्थ काढला जात असल्याचं सांगत ऑपरेशन तुतारीच्या चर्चेला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. मंडळी, आता पाहू मुद्दा क्रमांक 5, महाविकास आघाडीने कोल्हेंची बाजू का घेतली. अमोल कोल्हेंच्या स्पष्टीकरणानंतर महाविकास आघाडीतील इतर नेत्यांनीही त्यांची बाजू घेतली. शरद पवार गटातील 8ही खासदार एकत्र असून पक्षात कोणतीही फूट पडणार नसल्याचा दावा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला. ऑपरेशन तुतारीच्या चर्चा या केवळ राजकीय अफवा असल्याचं सांगत विरोधकांनी या चर्चांना फारसं महत्त्व देऊ नये अशी भूमिका घेतली. त्यामुळे सध्या तरी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट एकसंध असल्याचं चित्र दाखवण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीकडून करण्यात आला. आता पाहू मुद्दा क्रमांक 6, महाराष्ट्रात पक्षांतराचं राजकारण इतकं वाढलंय का. महाराष्ट्रात गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणावर पक्षांतराचं राजकारण पाहायला मिळालेलं आहे. शिवसेनेतील फूट, राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट, अनेक आमदार आणि खासदारांचे पक्षांतर आणि आता विविध पक्षातील नेत्यांना सत्ताधारी आघाडीकडून ऑफर मिळत असल्याच्या चर्चा. या सर्व घटनांमुळे राज्यातील मतदारांमध्येही संभ्रमाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. त्यामुळे कोणता नेता कधी कोणत्या पक्षात जाईल याचा अंदाज बांधणं कठीण झालेलं आहे. मुद्दा क्रमांक 7, पुढे काय घडू शकतं.
तर मंडळी, अमोल कोल्हेंनी स्पष्टीकरण दिल्यानंतर सध्या तरी ऑपरेशन तुतारीच्या चर्चांना काहीसा विराम मिळालेला आहे. मात्र महाराष्ट्रातील सध्याचं राजकारण पाहता पुढील काही दिवसात नवीन राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. खरंच राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार एकत्र राहतील का? महायुती आणखी मोठी राजकीय खेळी खेळणार का? की ही चर्चा केवळ एका विधानापुरतीच मर्यादित राहणार? याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे. मंडळी, या संपूर्ण घडामोडीतून 3 गोष्टी आपल्याला स्पष्ट दिसतात. गोष्ट पहिली, अमोल कोल्हेच्या एका विधानामुळं महाराष्ट्रात ऑपरेशन तुतारीची चर्चा जोरात सुरू झाली. आणि गोष्ट दुसरी, स्पष्टीकरण देताना अमोल कोल्हेंनी शरद पवारांप्रती निष्ठा व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेसचे 8ही खासदार एकत्र असल्याचा दावा केला. आणि गोष्ट तिसरी, महाराष्ट्रात सुरू असलेल्या पक्षांतराच्या राजकारणामुळे पुढील काळात नव्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता कायम असल्याचं सर्वांचं लक्ष आगामी हालचालीकडे लागलेलं आहे. आता मंडळी, तुम्हीच सांगा, अमोल कोल्हेंच्या विधानामागं केवळ राजकीय संदेश होता की त्यामागे मोठी रणनीती दडलेली आहे? ऑपरेशन तुतारीची चर्चा तुम्हाला कितपत खरी वाटते? आणि शरद पवार गटाचे 8ही खासदार एकत्र राहतील असं तुम्हाला वाटतं का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की लिहा. आणि अशाच प्रकारच्या राजकीय अपडेटसाठी सत्तामंच चॅनलला सबस्क्राईब करा आणि इन्स्टा पेजला फॉलो करा.